माऊलींच्या रथाचे आगमन झालेलं आहे। रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर आज आमचा वारीमधला 4था दिवस आणि आज माऊलींचा प्रवास सासवडवरनं जेजुरीपर्यंत असणार आहे। तर आता आम्ही आहोत आई माते मंदिराच्या इकडे, जिथे माऊलींचा दुपारचा विसावा असणार आहे। इकडे महाप्रसाद वगैरे पण असतो, पण आता आपण इकडे आलो आहे तर सर्वप्रथम आपण जाऊया आणि आई मातेचे दर्शन घेऊया। तर राहुल पण आहे आपल्यासोबत। राहुल, 4था दिवस, रामकृष्ण हरी, कसं वाटतंय वारीमध्ये? मस्त एकदम वाटतंय, वातावरण पण चांगलं आहे। आतमध्ये आता थोडं कन्फ्युजन झालं, आमचा ट्रक कुठेतरी हरवलाय, भेटत नाही। आणि ट्रक नाही हरवला, आम्ही हरवलंय, आम्ही शोधतोय ट्रक। हा आहे श्री यमाई माते देवीचा मंदिर आणि इकडेच पालखी विसावा होणार आहे। मस्त कडुनिंबाच्या झाडाखाली, कडुनिंबाचंच आहे ना? हां, तर जाऊया आपण पण आतमध्ये आणि यमाई मातेचे दर्शन घेऊया। प्राचीन काळातलं मंदिर आहे ना? हां, दगडाचा मंदिर आहे बघा। आणि आलोय मंदिरामध्ये आणि मंदिर बघा, बोला श्री यमाई माते की जय। आणि वारकरी जे पंढरपूरला चाललेत ते यमाई मातेचे दर्शन घेऊन जाणार। हे बघा किती वारकरी आहेत। आणि आलोय आता मंदिरामध्ये। तर आई मातेचे दर्शन झालेत आपले आणि खूप प्रयत्न केला आम्ही की मंदिराबद्दल माहिती घेण्याचा। तर आम्हाला मंदिराचे पुजारी भेटलेत, त्यांच्याकडनंच आपण माहिती घेऊया यमाई माते आईचे मंदिराबद्दल। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार, मी योगेश शास्त्री, पुजारी यमाई देवीचे मुख्य पुजारी। आज ज्येष्ठ महिना आणि या ज्येष्ठ महिन्यामध्ये त्रयोदशीचा आजचा दिवस आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि आई यमाईचं त्या ठिकाणी मिलन होणार आहे। म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ह्या आईसाहेबांना भेटायला आतमध्ये येणार आहेत। तरी हे जे मंदिर जे आहे, हे मंदिर हे 12व्या शतकातील मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे। इथून 8 किलोमीटर जेजुरीचा खंडोबा आणि 8 किलोमीटर संत सोपान काकाची समाधी, या दोन्हींच्या मधोमध बसलेले हे शिवरी गाव। ज्यावेळेस लंकापती रावणाने सीताहरण केली होती त्यावेळेस प्रभू रामचंद्र भरपूर दुःखी झाले होते। प्रत्येक झाडाला आलिंगन द्यायचे आणि सीतामाई सीतामाई असे म्हणून हाका मारायचे। त्याच वेळेस आकाशामध्ये पार्वती माता आणि भवानी शंकर देवता म्हणजे महादेव हे आकाश भ्रमण करीत होते। सीतामाईला हे प्रभू रामचंद्रांचं दुःख हे सहन झालं नाही, म्हणून त्यांनी काय केलं की यमाई सीतेचं रूप घेतलं आणि त्यांच्यासमोर येऊन उभे राहिला। प्रभू रामचंद्र सगळ्या झाडांना आलिंगन मानतात। त्याचबरोबर प्रभू रामचंद्र त्यांची पत्नी सुद्धा सीतामाई समोर दिसते, पण त्यांनी सीतामाई न हाका मारता त्यांनी यमाई म्हणून हाका मारली, म्हणून यमाई नाव हे त्या ठिकाणी उदयास आलं। आणि हे जे स्वयंभू आहे, हे स्वयंभू इथं देवी प्रकट झालेले आहे। देवीचं नातं जे आहे, खंडोबाचं आणि यमाईचं नातं, हे नवरा बायकोचं नातं आहे। मार्तंड भैरवनाथ आणि आपली यमाई माता हे पार्वतीचं अवतार आहे देवीचा। अष्टभुजा मूर्ती आहे, 8 हात आहेत देवीच्या डोक्यावरती। जसं शिवलिंग बाहेरून आहे तसं आतमध्ये सुद्धा देवीच्या डोक्यावरती शिवलिंग, देवीच्या पायामध्ये नवग्रहांचं पॅन्डेल आणि मंदिर हे जमिनीपासून जवळजवळ 10 ते 12 फूट उंचीवर असून हे पाणी कंटिन्यू पाणी राहतं। या पाण्याने खरोच नाईटे महारोग अंगरोग या पाण्याने बरे होतात, अशी ही आख्यायिका देवीची आहे। आणि ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस वारीला जायचे इथून, त्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराज इथून जात असताना पहिलं देवीचं दर्शन करायचे आणि इथून मार्गस्थ व्हायचे। अजून सुद्धा त्यांच्या पादुका ज्या आहेत, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पहिल्या इथं देवीला भेटवतात। देवस्थानचा त्यांचा नैवेद्य जो आहे तो देवीला असतो आणि यमाई माता देवस्थान ट्रस्टचा नैवेद्य हा त्या ठिकाणी माऊलींना असतो। त्यानंतरने आळंदी देवस्थान ट्रस्ट विश्वस्त त्यांच्या तर्फे इथं देवीला अभिषेक, खाना नारळाची ओटी वगैरे, साडी वगैरे देवीला नेसवली जाते, आरती होते आणि इथून माऊलींचं त्या ठिकाणी मग पुढं प्रस्थान जेजुरीकडे होतं। अशी ही नवसाला पावणारी, हाकेला धावणारी अशी ही शिवरीची यमाई। नमस्कार, जय।
हरी, रामकृष्ण हरी. कुठनं तुम्ही? हा, अलिबाग. चेहरे ओळखीचे वाटतात बघा. मी उरणचा, उरण करंजेकर. हो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. छान भेट झाली आपली जेजुरीमध्ये. आमची दिंडी आहे देहनची, देहन अलिबाग. अलिबाग. दिंडी क्रमांक 55. रथाच्या पुढे मागे. हा, रथाच्या मागे 55. अलिबाग वरनं सर्व आपले माऊली. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे हार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. बद्री विशाल की जय. हर 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 मोरेश्वर महाराज की जय. जय मल्हार. चला, यमाई मातेचे दर्शन करून आलो आपण डायरेक्ट जेजुरीला जेजुरीला. आलो. हा, आणि आपल्यासोबत फिरस्ती मित्र पण आहे, ज्याचे तुम्ही ड्रोन शॉट भरपूर एन्जॉय केले असतील. पण कधी चेहरा बघितला नसेल तर आपल्या चॅनल वरती बघा. पुण्यातले मंडळीच बघत असाल तुम्ही फिरस्ती इंस्टाग्राम वरती ड्रोन शॉट, तर हाच चेहरा येतो. आज तो एकदम भारी भारी शॉट घेत असतो. आता पण शॉट घेणार ना? आज जेजुरीचे शॉट घ्यायला मला पण बघायला भेटतील ते शॉर्ट चॅनलवरती. चॅनल वरती. आणि राहुल पण आपला ड्रोन माणूस, तो पण हो, उडवणार उडव. आता फिरस्ती आहे तर ट्रिपचं काय ट्रिपचं? हा, मी काय बोलतो दादा, आपल्या ट्रिपचं काय? हा, आपल्या ट्रिप आपण जी अनाऊन्स केली होती वारीच्या पहिल्या दिवशी, व्हिएतनाम आणि सिंगापूर मलेशियाची, त्याचे भरपूर सारी इन्क्वायरी झाले. आणि आणखी प्रश्न विचारत होते की ह्याचे ट्रिप फॉरेन वाले असणार आहे तुमच्या, त्या विजा इन्क्लुडेड आहेत काय त्या प्राइस मध्ये? 1 to 4 500 मध्ये ऑल इन्क्लुसिव्ह, म्हणजे विजा पण इन्क्लूड आहे काय? तर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, त्याच्यामध्ये विजा पण येणार आहे, फ्लाईट पण येणार आहे, 3 मील्स पण येणार आहे, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, आणि ट्रॅव्हलिंग पण फ्री असणार आहे. तुम्हाला काही वरचे पैसे घेऊन नाही यायचं आहे. फक्त तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर ते शॉपिंगचे पैसे तुम्हाला घेऊन यायचे असतात. आणि अजून एक सगळ्यांना एक सांगतो, या व्हिडिओला 2000 लाईक्स आले तर दादा मला फ्री मध्ये व्हिएतनाम मध्ये नेणार आहे. आणि 5000 आले तर मला पण हे या लोकांनीच डिसाईड केलं. नाही नाही दादा म्हटलंय, बट या व्हिडिओला जे पण बघता लाईक्स करा, म्हणजे मला फ्री मध्ये व्हिएतनाम परत जायला भेटेल. जास्त लाईक करा म्हणजे मला पण हो. बरोबर जायला भेटेल. याची साईज जरा मोठी आहे ना, 5-6 ड्रोन घेऊन येतो तिकडून आम्ही जाऊन. याची साईज मोठी म्हणून लाईक जास्त, माझी लाईक छोटी करा, म्हणून. नाही तर नका करू, पण रामकृष्ण हरी नक्की लिहा. हो. एलकोट एलकोट. जय मल्हार. हात वरती करणं म्हणजे मल्हारी भारतांना नमस्कार आहे. सदानंदाचा जेजुरी नगर परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांचंच या मल्हार नगरीमध्ये खंडेरायाच्या माऊलींचं आगमन जेजुरी नगरीमध्ये माऊलींच्या रथाचं आगमन झालेलं आहे. जेजुरी नगरपालिकेच्या वतीनं 16 प्रमुखांचं माऊलींचं त्रिवार अभिवादन. माऊलींच्या चरणी जेजुरी नगर परिषदेच्या तमाम नगरसेवकांचं, नगरसेविकांचं त्रिवार अभिवादन. आणि जगाची माऊली अखंड आपली सावली आणि खऱ्या अर्थाने नाण्यापासून मोरापर्यंत त्यांना माऊली म्हणून